बीड लोकसभा मतमोजणीला एकंदरीत पाहिलं गेलं तर 14वी फेरीला पूर्ण झाली आणि 16व्या फेरीला सुरुवात झाली। यामध्ये पंकजा मुंडेंना 3093 मताची आघाडी जी आहे ती मिळाल्याचं पाहायला मिळते। मात्र या अगोदर 14व्या फेरीमध्ये बजरंग सोनवणेंना देखील आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळत होतं। 14व्या फेरीमध्ये 3769 मतांची आघाडी जी आहे ती बजरंग सोनवणेंना होती। मात्र आता 15व्या फेरीमध्ये ही आघाडी जी आहे ती तुटल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये 15व्या फेरीमध्ये 3093 मतांनी पंकजा मुंडे जे आहे ते आघाडीवर पाहायला मिळतात। मात्र प्रत्येक फेरी दरम्यानचा कधी पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते जे आहे ते आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळतात, कधी बजरंग सोनवणेचे कार्यकर्ते जे आहे ते आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळतात। मात्र एकंदरीत पाहायला गेलं तर बीडमध्ये मोठे उमेदवार जे आहेत ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यामुळं एकंदरीत पाहायला गेलं तर प्रशासना देखील फेऱ्यांचे अपडेट्स जे आहेत ते माध्यमांना पुरवणं थोडं काही वेळ जो आहे तो बराच कालावधी जो आहे तो लागल्याचं चित्र देखील पाहायला मिळते। मात्र हा पूर्ण निकाल जो आहे तो पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष जे आहे ते बीडच्या या लोकसभेच्या निकालाकडे देखील लागल्याचं चित्र पाहायला मिळते। मात्र याच दरम्यानची अशीच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यजन चॅनलच्या माध्यमातून घेण्याचं काम करेल। कॅमेरामन सूर्यजन बीड या बीड।